आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। संध्याकाळी वक्फ दुरुस्ती विधेयकावर मतदान होणार। वक्फ दुरुस्ती विधेयकावर भाजपच्या मित्रपक्षांना फक्त 40 मिनिटच बोलण्याची वेळ। एनडीएतील मित्रपक्षांना 40 मिनिटात विधेयकावर बाजू मांडता येणार। उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूयात। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, वक्फच्या संपत्तीवर कब्जा करता यावा यासाठी हे विधेयक, संजय राऊतांची टीका। वक्फ दुरुस्ती विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नाही, वक्फची प्रॉपर्टी लाडक्या उद्योगपतींना देण्यासाठी पायाभरणी, राऊतांची टीका। वक्फ दुरुस्ती विधेयकावर आज वादळी चर्चा होणार। इंडिया आघाडीनं दुरुस्ती विधेयकाला विरोध केल्यानं आजची चर्चा वादळी ठरण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीप बजावला। लोकसभेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद अनिल देसाईंनी व्हीप बजावला। बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार एसपी नवनीत कावत यांच्यावर संतापले। हेलिपॅडपर्यंत लोक आल्यानं अजित पवारांचा संताप, तर आज अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता। धनंजय मुंडे अजित पवारांच्या बीड दौऱ्यात उपस्थित नाहीत। धनंजय मुंडेंनी ट्विट करत माहिती दिली। प्रकृती ठीक नसल्याचं धनंजय मुंडेंचं ट्विट। उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याची धनंजय मुंडेंची माहिती। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक संघटनांची घोषणाबाजी। नागरगोजे शिक्षकाच्या आत्महत्येसंदर्भात घोषणा। नागरगोजे कुटुंबाला न्याय देण्याची आंदोलकांची मागणी। मंत्री बनायला आवडेल, मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, आमदार प्रकाश सोळंकींची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। दमानी यांच्या गौप्यस्फोटावर पंकजा मुंडे काहीही बोलल्या नाहीत। बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्र मॉडेल वापरा, अमित शहांच्या बिहारच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना। महाराष्ट्रात भाजपनं बूथ कमिट्यांवर प्रचंड मेहनत घेतली, अमित शहांची माहिती। बीड कारागृहात झालेल्या 2 गटातील मारहाणीचं प्रकरण। गित्ते आणि आठवले गँगच्या विरोधात गुन्हा दाखल। गित्ते गँगची हर्सूल तर आठवले गँगची नाशिक तुरुंगात रवानगी। आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी जाहिरातीसाठी फोटो वापरलेली महिला हायकोर्टात। फोटो जाहिरातीसाठी बेकायदेशीरपणे वापरल्याचा याचिकेत उल्लेख। ते फोटो एका वेबसाईटकडून खरेदी करण्यात आले होते, शिरोळेंचं उत्तर। शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करत मनसेला डिवचण्याचा प्रयत्न। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय, शिवसेना भवनाबाहेर बॅनर। शिंदेच्या शिवसेनेकडून डिवचण्याचा नव्हे तर प्रसिद्धीचा प्रकार। संतोष दुरी यांची बॅनरवरून शिंदेच्या शिवसेनेवर टीका। अबीर गुलाल चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेचा विरोध। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन। मनसेचे नेते अमेय खोपकर आक्रमक। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून 3रं समन्स। 2 वेळा समन्स देऊनही कामरा चौकशीला अनुपस्थित। कुणाल कामराचा शो रेकॉर्ड करणाऱ्या कॅमेरामनचा जबाब खार पोलिसांनी नोंदवला, तर प्रेक्षकांना नोटीस पाठवली नसून साक्षीदार म्हणून काहींचे जबाब नोंदवले। खार पोलिसांकडून प्रेक्षकांच्या चौकशीबाबत स्पष्टीकरण। दिशा सालियान प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी। दिशाचे वडील सतीश सालियान यांची हायकोर्टात याचिका। याचिकेत आदित्य ठाकरे आणि दिनू मोरिया यांच्यावर आरोप। माढ्याचे माजी आमदार विनायक पाटील यांच्या पुतण्याची रेल्वेखाली आत्महत्या। मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती। कुर्डुवाडी पोलिसात मुलावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल। रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त। ऑपरेशन टायगरनंतर पक्षात आलेल्यांना संधी मिळणार। येत्या 10 ते 15 दिवसात नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर होणार। राजगुरुनगरमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल। मंत्रालयात आज सायंकाळी 6 वाजता बैठक होणार। अंजली दमानी यांना बैठकीचं आमंत्रण। बुलढाण्यात 3 गाड्यांचा विचित्र अपघात। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी। जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर। एसटी बस, कार आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीची शक्यता। हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट। अहिल्यानगर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्ये गारपिटीचा इशारा। नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। वादळी वारा आणि अवकाळीमुळे संत्र्यासह इतर फळबागांचं नुकसान। नागपूरसह परिसरातील ढगाळ हवामान। 24 तासात 5.5 अंश सेल्सिअस तापमानात घट। काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, उन्हापासून काहीसा दिलासा। नाशिक जिल्ह्यात तापमानात 24 तासात 5 अंशाची घट। शहरात उष्ण आणि दमट वातावरण। काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी, तर पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार। कोकणातील ढगाळ वातावरणामुळे हापूस आंबा तयार व्हायला 15 दिवस लागणार। त्यामुळे आंबा खाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार। सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसाच्या सरी पडल्यानं ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा।
जालन्याच्या बदनापूर तालुक्यात ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुढील 2 दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट. धाराशिवच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींना आज कळंब न्यायालयात हजर करणार. हत्या प्रकरणात रामेश्वर उर्फ राण्या भोसले, उस्मान गुलाब सय्यद अटकेत. बुलढाण्यात दुसरबीडमध्ये पुलावर लोखंडी अँगल तुटला. महामार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्यांचं नुकसान. पुलावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त. ठाण्याच्या पाचपाखडी चंदनवाडी परिसरातील सोसायटी आवारात पार्क केलेल्या गाड्यांना आग. 4 दुचाकी आणि 1 कारला आग. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून पुन्हा विमानसेवा सुरू. शुक्रवार आणि सोमवार वगळता पुणे सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू राहणार. तर दर शुक्रवारी सिंधुदुर्ग मुंबई ही विमानसेवाही सुरू राहणार. माथेरानमध्ये पर्यटन वाढीसाठी स्थानिक व्यावसायिक आणि आमदार महेंद्र थोरवेंमध्ये बैठक. अश्वपालक, हात रिक्षा आणि ई रिक्षांच्या जागा निश्चित करण्याच्या प्रशासनाला थोरवेंच्या सूचना. पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यास गडावरील ग्रामस्थांचा विरोध कायम. विश्वासात न घेता प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. विरार अंधेरी स्लो लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावतीमध्ये फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार. 2023 मध्ये लैंगिक अत्याचाराची घटना. गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल. सोलापूरच्या करमाळ्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याला 140 कोटींचं कर्ज मंजूर. एमसीडीसीकडून मार्जिन मनी लोन मंजूर. करमाळा तालुक्यातील कंदर ग्रामस्थांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 1 लाखांची मदत. कंदर ग्रामस्थांनी एक हात मदतीचा या संकल्पनेतून रक्कम जमा केली. टोमॅटोची बाजारात जास्त आवक झाल्यानं दरांमध्ये घसरण. दर नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. किरकोळ बाजारात टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलो दर. गोंदियाच्या गोरेगावमधील पाणी वाटपाच्या रोटेशन पद्धतीत बदल. शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित तर धान्य पीक वाळण्याच्या मार्गावर. 100 एकर पीक संकटात. नांदेडमध्ये पाणीसाठ्यात झपाट्यानं घट. तापमान वाढीचा फटका. 104 प्रकल्पात 41% पाणीसाठा शिल्लक. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात पाण्याची सोय नाही. पाण्याची अव्यवस्था. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची गैरसोय.